तर आज आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट टेस्ट लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स. मग यामध्ये लॅबोरेटरी टेस्ट ही टेक्स्टबुकमध्ये आहे, पण सिलेबसमधनं कमी केलेली आहे. मग त्यामध्ये टेस्ट फॉर अमाइन्स ॲज अ बेस, डायझोटायझेशन रिॲक्शन्स कॅन्सल केलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. त्यामध्ये हफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन्स, म्हणजे यामध्ये प्रायमरी अमाइन म्हणजेच काय घेतलं आहे, व्हेन अ प्रायमरी अमाइन इज हीटेड विथ एक्सेस ऑफ प्रायमरी अल्किल हालाइड इट गिव्स मिक्सचर ऑफ सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन अलॉंग विथ टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड. म्हणजे यामध्ये प्रायमरी अमाइनचं कन्वर्शन कशामध्ये झालेलं आहे, टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड. म्हणजे प्रायमरीचं कन्वर्शन सेकंडरीमध्ये झालं, सेकंडरीचं टर्शरी अमाइनमध्ये झालं, त्यानंतर टेट्रा अल्किल अमोनियम हालाइडमध्ये कन्वर्ट झाला. तर यामध्ये रिॲक्शन्स आहे NH2 प्लस RX, म्हणजे हा प्रायमरी अमाइन आहे. RX अल्किल हालाइड it gives R2NH, आणि यामध्ये हा X आणि यातला एक हायड्रोजन रिॲक्ट होतो आणि बाहेर काय पडतो, HX. म्हणजे हा कोण तयार झाला, R2NH, म्हणजे हा सेकंडरी अमाइन झाला, प्लस RX नेक्स्ट मॉलिक्यूल. परत यामध्ये R3N प्लस, आता यामध्ये हा X आणि हा H, परत कोण इलिमिनेट होतो, HX इलिमिनेट होतो. हा आहे टर्शरी अमाइन. परत टर्शरी अमाइनमध्ये नेक्स्ट मॉलिक्यूल अल्किल हालाइडचा रिॲक्ट होतो आणि त्याचं कन्वर्शन R4N प्लस X मायनस, हा आहे टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड. अमोनियम हालाइड मध्ये कन्वर्ट झाला. यातनं आता बाहेर रिप्लेसला हायड्रोजन आहेत का, नाही आहेत. त्यामुळे या ठिकाणी जस्ट काय झालेलं आहे, ॲडिशन झाला. R3 म्हणजे एक R ॲड झाला, म्हणजे R4N प्लस X मायनस टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड. त्यामध्ये पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतले आपण, CH3NH2 प्लस CH3I विच ऑन हीटिंग. त्याचं कन्वर्शन कशामध्ये झालेलं आहे, यामध्ये CH3 टेकन ट्वाईस टाईम NH प्लस HI, म्हणजे यातला एक H आणि यातला एक I काय झालेला आहे, HI. म्हणजे या ठिकाणी CH3 टेकन ट्वाईस टाईम NH. सेकंड स्टेपमध्ये CH3 टेकन ट्वाईस टाईम NH प्लस CH3I विच ऑन हीटिंग CH3 टेकन थ्राइस टाईम N प्लस HI. म्हणजे हा H आणि हा I, म्हणजे हा CH3 इथं गेला. त्यानंतर CH3 टेकन थ्राइस टाईम N प्लस CH3I विच ऑन हीटिंग CH3 टेकन 4 टाइम्स N प्लस I मायनस. ही झाली
कोण तयार झालं आता? टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड. म्हणजे या ठिकाणी कोण आहे? टेट्रामिथिल अमोनियम आयोडाईड आहे. त्यानंतर नेक्स्ट रिएक्शन आहे हाफमन इलिमिनेशन रिएक्शन. When tetraalkyl ammonium halide is heated with moist silver oxide, it gives quaternary ammonium hydroxide, which is crystalline solid and strongly basic like NaOH or KOH. Quaternary ammonium hydroxide on strong heating undergoes beta elimination to give an alkene. The reaction is called Huffman elimination. The least substituted alkene इज ऑब्टेन्ड. म्हणजे यामध्ये आपण काय घेतले? हाफमन इलिमिनेशन. हाफमन म्हणजे या ठिकाणी रिॲक्शनचं नाव आहे. इलिमिनेट म्हणजे त्यातनं काय होणार आहे? इलिमिनेट होतो. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH2 N plus CH2 CH3 taken thrice time I minus plus AgOH heated moist Ag2O. हा कोण आहे? N ट्रायइथिल प्रोपिल अमोनियम आयोडाईड. आता काय झालं या ठिकाणी? CH3 CH2 CH2 N CH2 CH3 CH2 CH2 CH3. OH minus heated loss of H2O. It gives CH2 double bond CH2 plus CH3 CH2 CH2 N CH2 CH3 CH2 CH3. हा आहे N डायइथिल प्रोपिल अमाइन.